काय ग जेवण नाही झालं अजून? करायला लागले ना दिसना गेले का? आले की बडबड करायला. म्हणजे बडबड म्हणजे? मग काय तर आले की तुम्हाला रातपासून कामाला गेलो तुला कळतं का नाही? अजून स्वयंपाक नाही झाला. तुझ्या मम्मी पप्पाला काही शिकवलं नाही तुला? माझ्या मम्मी पप्पांना नाही शिकवलं, तुमच्या मम्मी पप्पांना शिकवलं तुम्ही करा मग मला नाही येत करायला. असे पोळ्या टाकले कशा टाकतात मग? कुत्रा हुंगत नाही दिले. हा हा तुम्हाला खायचं कळतं ना, कुत्रा हुंगुनाचं ना हुंगू पण तुम्ही खाता ना बरोबर. रातभरापासून कामा धंद्याला जाते माणूस तर काही ना काही तर बरोबर चांगलं तर करायला पाहिजे. जेवण चांगलं तर कसं केले मग? त्यासंग अजून लग्न कसं करायला पाहिजे? तुम्हाला माहिती ना मला येत नाही म्हणून. त्यासंग लग्न करून मी पस्तावून आलो. हा माझ्या संग लग्न करून पस्तावलं ना, मी तुमच्या संग लग्न करून पस्तावले. इतर रोज तुम्हाला स्वयंपाक करावा लागले. माझ्या आईवडिलाच्या घरी मी किती निवांत होते, शांत होते. बरं चुपचाप कर जेवण, जर भूक लागली मला आता. मग काय करावं स्वयंपाक? ते बघ पोळे जळून आले. काय यार खरंच काय कोणच्या बायको नशीब लागली मले. काय माणूस भेटले असले काय माहिती किरकिर असते माणसाच्या मागं. काही सुखाने काही स्वयंपाक सुद्धा करू देणार. सुखानं तुला स्वयंपाक सुद्धा येते का? उठलं की सुटलं नाही खायचंच लागतं, दुसरं काय लागत नाही तुम्हाला. नाही काम धंदे करून थकत नाही का म्हणून? तुला काय घरी बसून फक्त पोळ्या तोडल्या ना? हो पोळ्या तोडल्या लई छान आहे. घरातले काम काय तसं तुम्ही सिम करता ना, कपडे धुणं भांडे सगळं काम तुम्ही करता ना, मी काहीच करत नाही. भले उपकार करून राहिली तू, भांडे घासून आली तर कपडे धुवून आली तर करा उपकाराची भाषा आता बायको सोबत. काय बोलून काय नाही हेच कळत नाही मला. लवकर कर स्वयंपाक चांगली. काय करावं लागेल मी आता स्वयंपाक नाही तर काय करायचं सांगा ना. पोळ्या बघ मग त्याला कशा बनायला ते जाड्या जुड्या काही निरा. तुम्हाला खाऊ वाटलं खाली हाताने स्वयंपाक करून खाऊ कळलं का? येतं का येतं का चपात्या लाटायला? काय नाटकी करताय काय तुम्हाला पटते सगळ्या गोष्टी? कर चुपचाप स्वयंपाक कर पटकन लवकर जेवण कर. नाही स्वतःला मला नाव ठेवायचे नाही कळलं का? मग ते आम्ही स्वयंपाक आम्ही कामही करायचे आणि स्वयंपाक करायचं मग त्याला काय होतं नाव आहे ना. तू फक्त घरात नाचाचं काम कर ना. हा नाचायचं काम करते ना. स्वयंपाक तुम्ही करतात तुमचे पप्पा करतात स्वयंपाक. अच्छा पप्पावर जाऊ नको. नाही तेच म्हटलं तुमच्या घरचे करतात सगळं. गडबड टाकायची ना. माझ्या पप्पाला बोलायला चालतं, तुमच्या पप्पाला बोलायला नाही चालत. तुमच्या घरचे नको शिकवलं मुले. हा लय शिकवलं मला माहिती. जॉब करायला जावं लागते त्यासाठी घरी थोडी बसावं लागते. जॉबच काय करतात काय माहिती. मी पण शिकले, मी पण जॉब करू शकते. तुमच्यासाठी करत नाही तर तुम्ही मला म्हणताय की नको जॉब नको काय करू नको. फक्त मला घरात बसून चपात्याला पोळ्याला. शिक्षण करून काय IPS थोडी बनणार आहे? IPS बनायचं कोणाला? मग इथं बसून चपात्या कोण लाटन मग? भांडे कोण घासन मग? तुम्हाला खायला प्यायला कोण घालून? लग्न त्यासाठीच केलं ना. त्यासाठीच केले ना स्वयंपाकासाठी स्वयंपाक खाण्यासाठी दुसरं काय ठेवा. मग पोरगी काय स्वयंपाक करायला नाही आहे तर मग काय खायला आहे? पोरगी स्वयंपाक करण्यासाठी असते ना, दुसऱ्या कुठल्याच गोष्टी कधीच कुठं बाजारात घेऊन जाणार नाही, कुठं हिंडायला घेऊन जाणार नाही, कुठं फिरायला घेऊन जाणार नाही. म्हणजे स्वयंपाक कर मला दुसरं काहीच नाही. जास्त भाषण करू नको, लवकर स्वयंपाक कर. कोण नाही भाषण करा, तुम्हीच मला भाषण करताय. मी नाही तोंड चालू, तुम्ही तोंड चालू आहे. जिभेला थोडं आवर. हा माझ्या जिभेला स्वतःला जिभेला आवर घाला पाहिजे. ते जीभच ओढून टाकील एखाद्या दिवशी. दिमाग खराब करशील तर लवकर स्वयंपाक कर. मग आता काय करायला लागले मी? स्वयंपाकच करायला लागले तरी मला बडबड करताय ना? काय बडबड? स्वयंपाकाचा रंग नाही तंग नाही, त्या मिठात पोळीत मीठ नाही, भाजीत मीठ नाही, तुकडे कुत्र्यासारखं जेवण देऊन देतो. हो ना नवऱ्याने हो समजत नाही समजत. मला नाही तुम्हाला येतं ना? तुम्हाला येतं का? स्वतःचा चपातीचा लाटता आली नाही बघितलं ना? अच्छा करते ना मी कसं नसतं वाकडं तिकडं. म्हणजे पोळीची काम आम्ही करावं आता. तुम्ही नाही करणार तर मग कोण करणार? काहीतरी बायकोला आराम देत जाऊ ना. तुम्हाला राहू दे म्हणायचं मी करतो. आज कुठं पाहिजे आपण जाऊया फिरायला बिरायला आज कुठंतरी. बाहेर तर फिरायचं नावच नाही कधी. बाहेर जाते मी आता. लवकर स्वयंपाक कर, लवकर मध्ये जेवू दे. हो ठीक आहे चालूच आहे ना ठिकाण केलं ना. बरं चांगलं केलेलं आहे. चढल्या जुळल्या. तुम्हाला येत नाही खाऊ वाटलं खाणं तर खाऊ नका. त्या सगळं लग्न करून तुम्हाला नशीब फुटलं. नशीब फुटलं तुमचं नाही नशीब फुटलं माझं नशीब फुटलंय. माझं नशीब फुटकायची मी तुमच्या संग लग्न केले. त्या माझ्याला काय आवडले काय माहित असलं काय त्या समोर लग्न करून मी बसता म्हणा. मी पस्तावते मी तुम्ही आई बाबांना लय मुले फसवलं. हा लय फसवलं नाही माझ्या मायापाने मला फसवलं. अशी बायको करून दिली का तिने स्वयंपाक घेत काय म्हणून काय सांगितलं सासूबाईनी माझं लेकले हे करतोय माझं लेकले ते करतोय ना असं झालं तसं आमच्या घरी लय हे आमच्या घरी लय ते काय नाही तुमच्या घरी बघितलं येऊन. अरे काय लागलं नाही स्वयंपाक आता काय बडबड करण्याची गरज आहे का? कर चुपचाप जास्त भाषण नको. काय वहिनी आज काय बनवलंय? आई चपात्या डाळ भात मेथीची भाजी
स्पेशल काहीतरी पाहिजे होतं ना आज. काय स्पेशल आहे काय? स्पेशल माणूस भेटले ना माझं लग्न करून नशीब फुटले माझं. अहो त्यांचं जाऊ द्या. तुम्ही काहीतरी मटण बनवायचं होतं ना आज. आज मस्त संडे आहे. काय भाजी खाता मेथीची तुम्ही? आणली तरी पाहिजे ना, पैसे तर असले पाहिजेत ना आमच्याकडे आणायला. अहो वहिनी कुठे ठेवणार हो एवढा पैसा कमवून? काय माहिती कुठे ठेवणार आहे ती. विचारा ना मग आमच्या दादाला. विचारा तुम्हीच. त्या वहिनीला विचार. काय? मागच्या वेळेस चिकनची भाजी होती तर त्याच्यात मामूजी निघाला होता. अरे बापरे. मग म्हणजे मठात मामाची त्या वहिनीला काही स्वयंपाक बनवता येते का नाही विचारते पहिले. बघा हो, भाऊजी. माझी वहिनी खूप सुंदर स्वयंपाक बनवते. तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा, बरोबर आहे. नका जेवू. मी हाय जेवतो. भाऊजी जेवायला बघा. एक कोपरा पाकिस्तानले, एक कोपरा दिल्लीले. तुम्हाला खायचे असेल तर खा, माझ्या वहिनीला नाव नका ठेवू. तूच खा भाई, तुझ्या वहिनीचा हातचं मी काय खाती नाही. आणि मला धन्यवाद, मी लग्न करून बसतो ना त्या वहिनीचा. नाही तर काय अहो, तर माझ्या बस- वहिनीला बस- नाव ठेवू नका. माझी वहिनी शोधून सापडणार नाही तुम्हाला अशी दादा. वहिनी. असं हा. मन करते का हे झोडपा मारा तिच्या अंगावर. हिच्यासारखी सुंदर, तिच्यासारखी सुंदर चपाती बनवते अरे दादा. वाव, माया किस्मत बघा तुझं कुठलं. किती मला नाव असतं तुम्ही हा, किती फक्त सुंदर तुम्ही आहे नाव वहिनी. ठेवायला बा दुसरं कोण नाही. त्याने फक्त खा- तुम्ही नाव ठेवता बस दुसरं काहीच नाही. त्याला खरीची जाणीवच नाहीये. हो. त्याचं लग्न कुठं झालंय त्याला अजून माहितच कुठं झालंय. माहित नाही झालं तरी एवढी मस्त सुंदर वहिनी भेटली. आमचं लग्न झालं तर आम्हाला अनुभव हो. आहे त्या गोष्टीचा. अहो, दादा तुम्हाला अनुभव आहे तर सांभाळा वहिनीला. वहिनीच्या हाताचं जेवण पण एवढं भारी असतं ना, काय सांगू तुम्हाला. असं वाटते का प्लेटी खाऊन घे नाही. हो. अरे बाप. त्या प्लेटीत या एवढ्या मोठे सांड दिसतात ते नाही दिसत तुले. नाही. अबे ते भाजी काय कसला पाणी ना, भाजी चव ना काही. ओ वहिनी असं कसं नाव ठेवतो तो दादा? त्यांना सवय आहे नाव ठेवण्याची भाऊजी. अरे माहिती का? बाबा त्या दिवशी म्या कुठं आपलं काय म्हणते वांग्याची भाजी बनवली होती. हम्म. वांगे इकडे रस्सा इकडे. काय झाले जेवण करते. काय झालंय? खायचं ना गपचूप आता वाढलंय तर. त्या मायापण खरंच पण काही शिकवलं नाही. खरंच. हो ना, माझ्या मायापण नाही शिकवलं, तुमच्या मायापण सगळं शिकवले तुम्हाला. भाजी पाय कशी, वांग्याची भाजी पाय कशी. हं? हो ना. गप गिळता का आता? नाही तर खाऊ नका, राहू द्या. नाही खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाहीये मला. मजबुरी आहे ना माही. हा मजबुरी. मजबुरी का नाम महात्मा गांधी. हा जेवा ते जेवण आहे. जेवा तुम्हीच, मला नाही जेवायचं. घे त्या जेवणाचा आनंद. हा एवढी बडबड केली मला आता जेव म्हण. जेवा तुम्हीच, पोटभर जेवा. जेवण मीच बेकार जेवण करू काय तू. नाही, तेच म्हणलं मला नाव ठेवून झालं तर जेवा तुम्ही. तू जेवण पाय कशी करता तू स्वयंपाक त्या स्वतःच्या हाताचा स्वाद घेऊन पाय. नको मला.